मुंबईमध्ये महापौर पदावरून सुरू असलेल्या राजकारणावर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी ट्विट केले। नगरसेवक बेपत्ता आहेत असा प्रश्न उपस्थित करत अमित ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारलाय। निकाल लागल्यावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागामध्ये जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते, मात्र जनतेनं निवडून दिलंय ते आज 5 स्टार हॉटेलच्या बंद दाराआड आनंदाने कैद आहेत असं अमित ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आणि त्या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केलं त्यांचा अपमान नाही का होत असा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। किती खाली घसरणार आहात, हे महाराष्ट्राचं राजकारण आहे अशा पद्धतीची टीका सुद्धा त्यांनी प्रश्न विचारत केलेली आहे। तर अमित ठाकरे यांनी पोस्ट केलेली आहे आणि त्यांनी टीका केलेली आहे। मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी हे ट्विट केलेलं आहे। नगरसेवक बेपत्ता आहेत असं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर हॉटेलच्या बंद दाराआड ते आनंदानं कैद आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण एकदा ग्राफिक्स मधून पाहूयात। निकाल लागल्यावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते, लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती। पण दुर्दैवानं ज्या जनतेनं निवडून दिलंय ते आज 5 स्टार हॉटेलच्या बंद दाराआड आनंदाने कैद आहेत। याला नक्की काय कारण आहे? स्वतःच्या सहकार्यांवरचा अविश्वास, स्वार्थी राजकारण? या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केलं त्यांचा अपमान नाही का होत? किती खाली घसरणार आहात महाराष्ट्राचं राजकारण? तर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पोस्ट मधून टीका केलेली आहे आणि जाब सुद्धा विचारलेला आहे।